दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावच्या सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केले. खडाखडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला. दरेप्पा रामा खडाखडे यांनी सरपंच सीता खडाखडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. वांगीचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे अपात्र करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 30(1) अ अन्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कारवाई केली. नोव्हेंबर 2022 मध्ये सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून सीता खडाखडे या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. वांगी येथील रहिवासी धरेप्पा खडाखडे यांनी वांगी सरपंच पदाच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार अॅडव्होकेट शरद पाटील यांच्यामार्फत दाखल केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. त्यावेळी शरद पाटील यांनी असा युक्तिवाद केला. वांगीच्या सरपंच सीता खडाखडे यांचा जातीचा दाखला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग यांनी अवैध घोषित केला आहे. तसेच अनुसूचित जमातीचे असल्याबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे जाहीर करून वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित करण्यात यावे असा युक्तिवाद केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीता खडाखडे यांची थेट सरपंच म्हणून झालेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे घोषित केले आणि खडाखडे यांना वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.